पार्टीचा आनंद आणि जेवण खास। हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास। बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया, व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस। सांगलीत निघाली तिरंगा रॅली। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला सलाम। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला सलाम व अतिरेक्यांच्या हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी आज सांगलीत मार्केट यार्ड समोरच्या हुतात्मा स्मारकासमोर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली। प्रारंभी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर योमित सिंह या महिला अधिकाऱ्यांनी व सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी काँग्रेस नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले, भारताच्या शौर्यपूर्ण इतिहासात अनेक मोहिमांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। त्यात ऑपरेशन सिंदूर ही मोहीम विशेष ठरते। ही केवळ सैनिकी कारवाई नव्हती, तर भारतीय जवानांच्या अद्वितीय धैर्य, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होती। आपल्या सैन्याने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत देशाचा गौरव वाढवला आहे। ही यात्रा आपल्या वीर सैनिकांप्रती आदर व्यक्त करणारी आणि शहीदांना श्रद्धांजलीचं प्रतीक आहे। या प्रसंगी समवेत खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तथा तमाम सांगलीकर उपस्थित होते। केंद्र सरकारच्या समर्थनात आज या सांगली जिल्ह्याचे नागरिक आणि काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तिरंगा रॅली काढलेली आहे। तिरंगा रॅलीमध्ये खासदार विशाल दादा पाटील, पृथ्वीराजी पाटील, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत आणि जिल्ह्यातले आणि शहरातले तमाम या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते, सेवा दल, युथ काँग्रेस, महिला काँग्रेसचे सगळे सहभागी झाले, लोक सहभागी झाले। त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो। आणि आम्ही सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले नागरिक आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सैन्य दलाच्या दहशतवादी विरोधातल्या कुठल्याही कारवाईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। जे जवान शहीद झाले, जे निष्पाप लोक काश्मीरच्या पहलगामच्या हल्ल्यात मारले गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली